अंजनगावातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटणार का? जरांगे पाटलांचा मोठा निर्णय. सध्या अंजनगावमध्ये जातीवाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये आता जातीयवादाची कुठेतरी भूमिका सध्या दिसत आहे. आणि यामध्येच आता जरांगे पाटलांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं महाराष्ट्रातून समर्थन केलं जाते. नेमका तो निर्णय काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंजनगावातून हटणार आहे का? काय घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अंजनगाव अंजनगाव या ठिकाणी किरोबा नावाचं एक देवस्थान आहे, जे त्या ठिकाणी धनगर समाजाचं अतिशय जवळचं देवस्थान किंवा धनगर समाज ज्या किरोबा देवस्थानाला मानतो, देवाला मानतो, त्या देवाचं मंदिर त्या ठिकाणी अंजनगावमध्ये आहे. आणि अंजनगावच्या अगदीच मंदिरासमोरच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी जर सत्यता पाहिली तर ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदीच साईडला म्हणजे बाजूला बसवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या लोकांनी बसवलेला आहे, ज्या गटांना बसवलेला आहे, त्या गटाचं म्हणणं आहे आणि सगळ्यात सोपं म्हणणं आहे की जर तुम्ही मंदिराची मोजणी केली आणि मंदिराच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला तर आम्ही पुतळा हटवायला तयार आहोत, अशा प्रकारचं मराठा समाजाच्या गटाचं किंवा ज्या ठिकाणी मराठा समाज म्हणता येणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यामागे तिथला बहुजन समाज जो आहे तो असं म्हणतोय की जर तुम्ही मंदिराची मोजणी केली आणि जर मंदिराच्या मोजणीमध्ये आमचा पुतळा येत असेल, आमचे छत्रपती शिवाजी महाराज येत असतील तर आम्ही हटवू, अशा प्रकारचं त्या गटाचं म्हणणं आहे. मात्र लक्ष्मण हाके ज्या वेळेस मंदिरामध्ये मोजणीचे अधिकारी आले होते, मंदिरामध्ये कुठेतरी मोजणी करू आणि हा प्रश्न निकाली लावू की मोजणीमध्ये जर मंदिरामध्ये येत असेल तर आपण हे काढून टाकू, इथून जर स्थलांतरित करून टाकू, अशा प्रकारचं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं किंवा प्रशासनाचं म्हणणं होतं की लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा निघावा म्हणून. पण अशा प्रकारची कुठलीही गोष्ट झाली नाही. हाके ज्या वेळेस तिथं माणसं आले त्यावेळेस लक्ष्मण हाकेंनी तिथल्या लोकांना ज्या मोजणी करायला त्यांना कुठेतरी झुसकावून लावलेलं आहे. पोलिसांच्या समोरच ही घटना घडली, मात्र पोलीस तिथं काहीही करू शकले नाहीत. आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांची एंट्री. मनोज जरांगे पाटील तिथं जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आले की पाटील, अशा प्रकारचं जर तुम्ही करणार असाल तर नेमका आता या ठिकाणी निर्णय काय घ्यावा लागेल आणि दोन समाजामधला वाद हा कसा कमी करायचा. ज्यावेळेस पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारला त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात महत्वाचं आणि चांगलं उत्तर दिलं, ते म्हणजे की आम्ही दोन्ही समाजातील लोकांना आव्हान करतोय की दोन्ही समाजातील लोक ज्यावेळेस मी तिथं जाईल, म्हणजे मनोज जरांगे पाटील तिथं जातील त्यावेळेस तिथं बसवणार आहे आणि दोन्ही समाजाचे जे काही आहे मीटिंग घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याची मनोज जरांगे पाटलांनी माहिती दिली. आणि याच्यामध्ये कुठेही जातीवाद करू नका, जे काही माणसं ते जाऊन बसलेत त्या माणसांनी सुद्धा अशा प्रकारची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अशा प्रकार सुद्धा भूमिका आता पाटलांनी घेतलेली आहे. मात्र तिथल्या गावकऱ्यांचे जर आपण म्हणणं पाहिलं तर 60% धनगर समाज आहे, 40% मराठा किंवा इतर समाज आहे. मात्र यामध्ये धनगर समाजाचे सुद्धा कुठलाही विरोध नाही. फक्त काही धनगर समाजातील लोक असतील, ते लोकांनी जर अशा प्रकारचा विरोध केला असेल तर ते लोक सोडून त्या ठिकाणी कुठल्याही लोकांचा किंवा कुठल्याही माणसाचा विरोध नाही, अशा प्रकारचं तिथं आता सांगण्यात येत आहे. पण नेमकं खरं काय, सत्यता काय तिथं गेल्याशिवाय समजणार नाही. आणि जी काय सत्यता आहे त्या सत्यतेमध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सगळ्यांसाठी चांगलाच आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जर त्या ठिकाणी राहिला तर नक्कीच एक प्रकारे प्रेरणा राहील आणि मंदिराला कुठेही त्याच्या मंदिरासमोर नाही अशा प्रकार सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून आले, कारण ते मंदिराच्या साईडला तो आहे तो पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. मात्र आता बघणं महत्वाचं आहे, या पुतळ्याच्या मागे राजकारण किती वेळ चालतंय आणि जातीवाद किती वेळ खरंच चालतोय का,
हे बघणं महत्वाचं आहे आणि याच्यावर मार्ग काय निघतो हे सुद्धा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.